कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी आहे। या ठिकाणी 50% जास्त मराठा समाज बहुल असा मराठा समाजाचा यामध्ये रहिवास आहे। अशा या कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत, परंतु मराठा समाजाचं सभागृह नाही। यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडे 2015ला पाठवलेला होता। पण या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचं आम्हाला वचन दिलं आणि आता लाखो रुपयाचा निधी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टकडे उपलब्ध आहे। अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा कोल्हापूरशी ज्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली। यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजाचा इतका रोष वाढलेला आहे की हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही, कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे। त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीत त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्टाच करू नका, या जागेची मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा। आणि यासाठी आम्ही सोमवारी मराठा समाजातल्या बुजुर्ग मंडळींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत।